मुंबई महापालिकेत सभागृहातील कामकाजात वारंवार होणाऱ्या चुका आणि नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे भाजपला नामुष्कीला सामोरं जावं लागतंय। या प्रकाराची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेत वरिष्ठ नेत्यांकडून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या आठवड्याभरात महासभेत भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं। संख्याबळाअभावी वडाळ्यातील भूखंडासह काही महत्त्वाचे प्रस्ताव मागे घ्यावे लागले। यानंतर सभागृह नेते गणेश खंडकर यांनी सर्व 89 नगरसेवकांना नोटिसा बजावून खुलासा मागवलाय। दरम्यान सोमवारी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर महापौरांच्या आसनाकडे गेल्यानं पुन्हा एकदा भाजपची धावपळ उडाली। भाजपचे नगरसेवक वेळेत सभागृहात दाखल झाल्यानं संभाव्य नामुष्की टळली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे सभाशास्त्राच्या जोरावर भाजपवर कुडघोरी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पोहोच रस्त्याच्या कामामुळे 189 झाडं बाधित होणार आहेत। त्याच्या बदल्यात मुंबई महापालिकेला 2278 नवीन झाडं लावावी लागणार आहेत। या वृक्षारोपणाचं काम नवी मुंबईत महाराष्ट्र वन विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे। 76 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीकडे चर्चेसाठी आला। 1.5 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे। सर्वेक्षणानुसार 65 झाडं कापावी लागणार आहेत आणि 73 झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे, तर 51 झाडं कायम ठेवण्यात येणार आहेत। दरम्यान मुंबईतील झाडं हटवून नवी मुंबईत वृक्षारोपण करणं हे योग्य नसल्याचं मत काही सदस्यांनी मांडलंय। ही झाडं आरे वसाहतीत लावायची अशी माहितीही त्यांनी बैठकीत दिली आहे। वृक्षारोपण आणि 7 वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे 1,99,00,000 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील रस्त्यांच्या सुधारणा आणि सपाटीकरणासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या 164 कोटी रुपयांच्या कंत्राटावर स्थायी समितीत जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। आधीच्या कंत्राटांचा हमी कालावधी सुरू असतानाच नव्यानं कंत्राट काढण्याची गरज काय असा सवाल सदस्यांनी उपस्थित केलाय। MMRDA कडून 2022 मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या या मार्गावरील रस्ते मायक्रो सरफेसिंग तंत्रज्ञानाने दुरुस्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता। मात्र गेल्या 3 वर्षात याच मार्गावर अनेक वेळा दुरुस्तीची कामं झाली असून संबंधित कंत्राटदाराचा दोषदायित्व कालावधी अद्याप सुरू असल्याचं सदस्यांनी निदर्शनास आणलं। खड्डे भरण्यासाठी आधीच कंत्राट असताना पुन्हा नव्या कामासाठी कोट्यवधींचा खर्च कशासाठी असा सवाल करत सदस्यांनी दुबार खर्चाच्या चौकशीची मागणी केली। तसंच प्रत्यक्ष काम पावसाळ्यात सुरू होणार असल्यानं त्यावरही आक्षेप घेण्यात आलाय। डॉक्टर ई मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओ समोरील 1650 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाल्याची घटना घडलेली आहे। मुंबई महापालिकेनं दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलंय। कामाचं स्वरूप मोठं असल्यानं काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पालिकेच्या D, E आणि G दक्षिण विभागातील काही परिसरांना याचा फटका बसणार आहे। D विभागातील लॅमेंटन रोड, MS अली रोड, J बोमन मेहबहराम मार्ग, RS निमकर मार्ग, ग्रँट रोड, डॉक्टर DB मार्ग आणि मुंबई सेंट्रल परिसरात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। तर ठाकूरद्वार, MK रोड, RRK रोड, JS रोड आणि खाडिलकर रोड या परिसरात कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय। दक्षिण मुंबईतील सुमारे 13,000 उपकर प्राप्त इमारती धोकादायक असल्याचं 2 निवृत्त न्यायाधीशांच्या समितीनं अहवालात स्पष्ट झाल्यानं रखडलेल्या पुनर्विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत समितीनं हा अहवाल सादर केलाय। म्हाडानं अति धोकादायक इमारतींना 79A अंतर्गत नोटिसा बजावत पुनर्विकास प्रक्रिया सुरू केली होती। मात्र इमारत मालकांनी या नोटिसांना उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयानं म्हाडा सक्षम प्राधिकरण नसल्याचं सांगत 800हून अधिक नोटिसा अवैध ठरवल्या। त्यामुळे पुनर्विकास प्रक्रिया ठप्प झाली होती। दरम्यान समितीच्या अहवालात इमारतींची स्थिती गंभीर असल्याचं नमूद करण्यात आले। म्हाडाला सक्षम प्राधिकरणाचा अधिकार देण्यास हरकत नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले। राज्य सरकार, म्हाडा आणि मुंबई महापालिकेनं संयुक्तपणे हा प्रश्न सोडवावा अशी शिफारस समितीनं केली। वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर MMRDAनं कंत्राटदार J कुमारवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय।
विशेष म्हणजे अपघातानंतर तब्बल 20 तास कंत्राटदारानं ही माहिती MMRDA कडून लपवून ठेवल्याचं समोर आलंय। सोमवारी मध्यरात्री एडी मार्गावर स्टील शहर हलवताना रविगिरी हा मजूर त्याखाली सापडून गंभीर जखमी झाला होता। KEM रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी क्रेन चालक आणि सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान वरळी आणि शिवडी तसंच मेट्रो 9 मार्गा प्रकल्पात यापूर्वी देखील अनेक अपघात घडल्यानं जे कुमारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित कंत्राटदारावर कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसंच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी मुंबईत चलो मुंबई हा मोर्चा काढण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख तर काजू बागायतदारांना हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र अद्याप अपेक्षित मदत जाहीर न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। हा मोर्चा 15 मे रोजी गिरगाव चौपाटीवरून निघून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत जाणार आहे। हवामान बदलामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। मुंबई महापालिकेच्या 8 प्रमुख रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी एकाच कंपनीला 101 कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळलाय। या कंत्राटात 45 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप होत असतानाच काही रुग्णालयांमध्ये मंजुरीपूर्वीच काम सुरू झाल्याचा मुद्दा बैठकीत गाजला। KEM सायन, नायर, कूपर, भगवती, अग्रवाल जोगेश्वरी ट्रॉमा आणि नायर दंत रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी 3 वर्षाचं हे कंत्राट देण्याचा प्रस्ताव प्रशासनानं मांडला होता। मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी त्याला विरोध केला। आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी काही रुग्णालयात मार्च पासूनच काम सुरू झाल्याचा आरोप केलाय। तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांनी प्रशासन अजूनही प्रशासक पद्धतीनेच काम करत असल्याचा सवाल उपस्थित केलाय। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीला गृहीत धरू नका असा इशारा देत प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवलाय। लोकल प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं सुरू केलेली मोबाईल UTS सहाय्यक ही सेवा मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरते। 31 ऑक्टोबर 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत या सेवेमार्फत 5,40,000 प्रवाशांना 3,86,000 तिकीटं देण्यात आलेत। रेल्वेच्या तिजोरीत 6 कोटी 89 लाख रुपयांचा महसूल जमा झालाय। या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवरील रांगेत उभं राहावं लागत नाही, त्यामुळे वेळेची बचत होते। UTS रेल वन ॲप सोबतच ही सेवा तिकीट प्रणाली अधिक वेगवान करण्यासाठी उपयुक्त ठरते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सह प्रमुख स्थानकांवर गर्दी कमी करण्यासाठी ही सुविधा राबवली जाते। रेल्वे कर्मचारी स्मार्टफोन आणि पोर्टेबल प्रिंटिंग मशीनद्वारे थेट प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देतात। CSMT इथं ही सेवा गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी सुरू झाली। सुरुवातीला 3 सहाय्यक होते, तर वाढत्या प्रतिसादानंतर जानेवारीपासून आणखी 5 सहाय्यकांची भर घालण्यात आली। सध्या एकूण 8 मोबाईल UTS सहाय्यक कार्यरत आहेत। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।